श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या उमाशेखर राष्ट्र चॅनलवर. जर तुमची रास मेष असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील पैशांची चणचण, प्रॉपर्टीचे वाद आणि करिअरमधील मरगळ झटकून यशाची एक नवीन उंच भरारी घेणारा ठरणार आहे. कारण अवकाशात तुमचा राशी स्वामी म्हणजेच ऊर्जेचा महास्त्रोत असलेला मंगळदेव हा आपला मित्र ग्रह शुक्राच्या वृषभ राशीत प्रवेश करत आहे. हा गोचर 3 ऑगस्ट 2026 पर्यंत असणार आहे. मंगळाचा हा बदल मेष राशीच्या लोकांसाठी थेट तुमच्या धनस्थानाशी म्हणजेच कुंडलीच्या दुसऱ्या घराशी जोडला गेला आहे. याचा अर्थ असा की 3 ऑगस्ट 2026 पर्यंतचा काळ तुमच्यासाठी एखादा प्रचंड मोठा आर्थिक जॅकपॉट असू शकतो. पण थांबा, ज्योतिषशास्त्रात मंगळाला एक अग्नितत्वाचा अत्यंत क्रोधी आणि आक्रमक ग्रह मानलं जातं. जेव्हा हा ग्रह तुमचं धन आणि वाणीचा घरात येतो तेव्हा तो एका रात्रीत तुम्हाला श्रीमंत बनवू शकतो. पण तुमचे बोलणे आणि तुमचे नातेसंबंध यात कोणती मोठी आग लागू शकते. एकीकडे जिथे अनपेक्षित धनलाभ, लव्ह लाईफमध्ये यश आणि रखडलेले बिझनेस सुरू होणार आहेत, तिथे दुसरीकडे तुमच्या वडिलांसोबतच्या नात्यात कोणती मोठी काळजी तुम्हाला घ्यावी लागणार आहे. आजच्या या अत्यंत सविस्तर आणि सोप्या भाषेतील व्हिडिओमध्ये आपण मेष राशीच्या जातकांचे करिअर, आर्थिक लाभ, नातेसंबंध, मंगळाची दृष्टी आणि नशीब 100% उजळून टाकणाऱ्या अचूक उपायांचे सविस्तर विश्लेषण पाहणार आहोत. हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आजची माहिती तुमच्या आयुष्याची दिशा बदलू शकते. चला सविस्तर जाणून घेऊया. सर्वात आधी आपण हे समजून घेऊया की हा गोचर मेष राशीसाठी इतका महत्त्वाचा का आहे. मेष राशीचा स्वामी स्वतः मंगळदेव आहेत. जेव्हा तुमचा राशी स्वामी स्वतः तुमच्या कुंडलीच्या दुसऱ्या घरात प्रवेश करतो तेव्हा तुमच्या संपूर्ण आयुष्यात एक मोठी उलथापालथ होते. कुंडलीतील दुसरे घर हे आपले धनस्थान आणि कुटुंबस्थान मानले जाते. या घराचा स्वामी शुक्र आहे, जो वृषभ राशीचा मालक आहे. मंगळ आणि शुक्राची ही ऊर्जा जेव्हा एकत्र येते तेव्हा भौतिक सुखामध्ये प्रचंड वाढ होते. गेल्या काही काळापासून मेष राशीचे जातक आर्थिक देवाणघेवाणीत किंवा नवीन संधीच्या शोधात जे संघर्ष करत होते तो संघर्ष आता संपणार आहे. हा गोचर तुमच्या कौटुंबिक आयुष्याला एक सुरक्षिततेचे कवच देणार आहे आणि तुमच्या मनात नवीन कामे करण्याचा एक अद्भुत आत्मविश्वास निर्माण करणार आहे. आता आपण वळूया तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या आणि मोठ्या आनंदाच्या बातमीकडे. ती म्हणजे तुमची आर्थिक स्थिती आणि धनलाभ. मंगळदेव तुमच्या दुसऱ्या घरात बसून तुमच्या तिजोरीच्या चाव्या स्वतःच्या हातात घेत आहेत. त्यामुळे 3 ऑगस्ट 2026 पर्यंतच्या या काळात तुमच्या आर्थिक स्थिरतेकडे प्रचंड मोठी वाढ पाहायला मिळणार आहे. जर तुम्ही बऱ्याच दिवसापासून पैशाची बचत करू शकत नव्हता तर या काळात तुमची संपत्ती जमा होण्याचे खूप सुंदर योग आहेत. या काळात तुम्हाला अचानक कुठून तरी मोठा धनलाभ होऊ शकतो. जुने दिलेले कर्ज परत मिळू शकतात किंवा एखाद्या जुन्या गुंतवणुकीतून अपेक्षेपेक्षा जास्त नफा मिळू शकतो. आर्थिक चणचण पूर्णपणे दूर झाल्यामुळे तुमची बरीचशी टेन्शन आता संपणार आहेत आणि तुमची आर्थिक बाजू खूप मजबूत होईल. दुसरे घर हे कुटुंबाचे असल्यामुळे या काळात तुमच्या कौटुंबिक जीवनात खूप मोठे आणि शुभ बदल पाहायला मिळतील. कुटुंबावर मंगळदेवाचे एक संरक्षक कवच राहील, ज्यामुळे घरातील सदस्यांचे आरोग्य सुधारेल आणि घरातील वातावरण अत्यंत आनंदी राहील. कुटुंबात एखादे शुभ किंवा मांगलिक कार्य ठरण्याचे प्रबळ योग आहेत. आता बोलूया तुमच्या लव्ह लाईफ आणि नातेसंबंधाबद्दल. वृषभ राशी ही शुक्राची रास आहे, जी प्रेम, आकर्षण आणि रोमांसची कारक आहे. मंगळाचा या राशीतील प्रवेश तुमच्या प्रेमसंबंधामध्ये आणि जवळीक घेऊन येईल. तुमच्या नात्यातील जुने गैरसमज दूर होतील, एकमेकाबद्दलचे आकर्षण वाढेल आणि जरी तुम्ही सिंगल असाल तर या काळात तुमच्या आयुष्यात एखाद्या खास व्यक्तीची एंट्री होऊ शकते. करिअर आणि व्यवसायाच्या बाबतीत हा गोचर मेष राशीच्या जातकांसाठी अत्यंत प्रगतिकारक ठरणार आहे. गेल्या काही दिवसात किंवा महिन्यात तुमचे जे बिझनेस प्रोजेक्ट्स किंवा नोकरीतील कामे काही कारणास्तव रखडली होती, ती रखडलेली कामे आता पुन्हा एकदा वेगाने सुरू होतील आणि त्यात तुम्हाला मोठे यश मिळेल. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी देखील हा काळ अनुकूल आहे. विशेषतः जे जातक संशोधन क्षेत्रात, वैज्ञानिक क्षेत्रात, IT किंवा कम्युनिकेशन आणि संवाद क्षेत्राशी जोडले गेले आहेत, त्यांच्यासाठी 3 ऑगस्टपर्यंतचा हा काळ मैलाचा दगड ठरेल. तुमच्या कल्पनांना समाजात आणि ऑफिसमध्ये मोठी दाद मिळेल, ज्यामुळे तुमची प्रतिष्ठा वाढेल. मित्रांनो, ज्योतिषशास्त्रानुसार मंगळदेव जिथे बसतात तिथून ते इतर ग्रहावर आपली पूर्ण दृष्टी टाकतात. या गोचरात मंगळाची दृष्टी तुमच्या कुंडलीतील अतिशय महत्त्वाच्या घरावर पडत आहे. मंगळाचा प्रभाव तुमच्या 5व्या घरावर पडत आहे, जे शिक्षण आणि संततीचे घर आहे. यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणात मोठी यश प्राप्ती होईल आणि पालकांना आपल्या मुलांकडून आनंदाची बातमी मिळेल. मंगळाची दृष्टी तुमच्या घरावर
म्हणजेच आत्मपरीक्षणाच्या स्थितीवर आहे, ज्यामुळे तुम्ही स्वतःच्या चुका सुधारून पुढे जाल. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मंगळाची भाग्यकारक दृष्टी तुमच्या 9व्या घरावर पडत आहे, जे भाग्य आणि नशिबाचे घर आहे. यामुळे नशिबाची पूर्ण साथ तुम्हाला प्रत्येक कामात लाभ मिळणार आहे. मित्रांनो, एवढी शुभस्थिती असली तरी मंगळ हा शेवटी एक अग्नितत्वाचा ग्रह आहे. त्यामुळे मेष राशीच्या लोकांना 3 ऑगस्ट 2026 पर्यंत 2 अत्यंत महत्त्वाच्या सावधानता बाळगणे गरजेचे आहे, नाहीतर नफा नुकसानीत बदलू शकतो. वाणीवर नियंत्रण. मंगळ तुमच्या वाणीच्या घरात म्हणजे दुसऱ्या घरात बसला आहे, त्यामुळे तुमच्या बोलण्यात नकळत आक्रमकता किंवा राग येऊ शकतो. तुमचे कडक शब्द तुमच्या बनलेल्या कामांना बिघडू शकतात किंवा कुटुंबात वाद निर्माण होऊ शकतात. त्यामुळे बोलताना अत्यंत नम्रता ठेवा. या काळात तुम्हाला तुमच्या वडिलांसोबतचे नाते अतिशय घट्ट आणि सकारात्मक ठेवावे लागेल. त्यांच्याशी कोणत्याही प्रकारचा वाद घालणे टाळा. त्यांचा आदर करा आणि घराबाहेर पडताना वडिलांचे आशीर्वाद घ्या. यामुळे मंगळाचे शुभफळ दुप्पट होईल. मंगळाचे पूर्ण लाभ घेण्यासाठी अत्यंत अचूक आणि सोपे उपाय आहेत. 3 ऑगस्ट 2026 पर्यंत या सुवर्णकाळाचा 100% लाभ घेण्यासाठी आणि मंगळदेवाचे शुभ आशीर्वाद मिळवण्यासाठी खालील उपाय भक्तिभावाने नक्की करावे. दररोज किंवा विशेषतः मंगळवारी हनुमान चालीसा किंवा सुंदरकांडचा पाठ नक्की करावे. हनुमानजीच्या कृपेने मंगळाचे सर्व दोष दूर होतात. प्रत्येक मंगळवारी हनुमानजीच्या चरणी लाल फूल किंवा डाळिंब अर्पण करावे आणि ते लहान मुलांमध्ये प्रसाद म्हणून वाटावा. तुमचे नशीब अधिक मजबूत करण्यासाठी दररोज सकाळी ओम ग्राम ग्रीम ग्रौम सह गुरुवे नमः या देवगुरु बृहस्पतीच्या बीज मंत्राचा 1 माळ जप नक्की करावा. याने तुम्हाला सर्व कार्य सिद्धी मिळेल. तर मेष राशीच्या माझ्या प्रिय मित्रांनो, 3 ऑगस्ट 2026 पर्यंतचा हा काळ तुमच्या आर्थिक प्रगतीचा आणि सुवर्णकाळाचा आहे. फक्त तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा, वडिलांचा आशीर्वाद घ्या आणि कर्मावर विश्वास ठेवा आणि पुढे चला. तुम्हाला आजचा सोप्या भाषेतला व्हिडिओ कसा वाटला? तुमच्या परिस्थिती यातील कोणत्या मुद्द्यांशी जुळत आहेत हे मला खालील कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या मेष राशीच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर लगेच खालील लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला रोज मिळत राहील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि अभ्यासपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, कष्टावर विश्वास ठेवा, आनंदी राहा. धन्यवाद. जय श्रीकृष्ण, जय हनुमान.